शहरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करणं सोडून द्या, तुमच्या थेट बँक खात्यात सरकारकडून पैसे येणार आहेत। बघा, आपण जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईचा जार येत असतो त्यामधील माहिती देण्याचं आपण काम करत असतो। बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की सरकार आता लवकरच पैसे वाटप सुरू करू शकतं, कारण की बऱ्याच जणांना वाटत नव्हतं की सरकारचा निर्णय होईल। पण बघा, जी.आर. आलेला आहे आणि जी.आर. मध्ये कोणत्या जिल्ह्यात पीक नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आहे। किती जिल्ह्यात पैसे येणार, आज येणार की उद्या येणार आणि नेमके किती जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची घोषणा ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे, ही पण आपण बघणार आहोत। कारण की राज्य सरकारचा हा उत्तम निर्णय आहे, या माध्यमातून आता शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत। पण एवढंच की आता सध्या स्थितीला तुम्हाला काही कामे पण करावी लागतील, सरकारने सांगितलेले, म्हणजे येणारी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून येईल आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहे ती यादी पण आता आपण बघणार आहोत। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमचा तालुका जो आहे त्याचं नाव असेल, तर तुम्हाला डायरेक्ट पैसे सर्वात आधी हे तुमच्या बँक खात्यात मिळतील, पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल। तर चला आता संपूर्ण पीक विमा नुकसान भरपाईची माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला संपूर्ण बातमी आपण बघूयात। तर शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत। बघा, इथे स्पष्ट सांगितलं आहे की पीक विमा नुकसान भरपाईबाबत सरकारचा निर्णय झाला, शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। होय, आता काळजी करू नका किंवा चिंता देखील करू नका, डायरेक्ट पैसे बँक खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, आता जी नुकसान भरपाई पीक विमा जी.आर. यादी आलेली आहे ती पण आपण बघणार आहोत। त्या नेमक्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहेत हे पण आपण बघणार आहोत। बघा, पहिला टप्पा या 14 जिल्ह्यात किंवा यापेक्षा जास्त जिल्ह्यात वाटप होऊ शकतो। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं पण आलेली असून ती नावं तुम्हाला मी दाखवणार आहे, यादी देखील दाखवणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची यादी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। होय, आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप जाहीर झालेलं आहे। आता डायरेक्ट कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। होय, सगळ्यांनी आता मेसेजकडे लक्ष द्या। तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल, त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट 15,000, कोणाला 17,000, कोणाला 20,000, कोणाला 25,000, कोणाला 11,000, कोणाला 15,000 किंवा काहींना 10,000 रुपये पण अशी रक्कम मिळेल। अशी वेगवेगळी रक्कम आता डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप केले जाणार आहे। बघा, आता सरकारने नेमकं काय सांगितलं आहे, कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे पूर्ण वाटप होणार आहेत या संदर्भातील अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी घोषणा या ठिकाणी झालेली असून महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। होय, आता नेमकी काय निधी योजना सरकारने जाहीर केलेली आहे आणि नेमका किती रुपयांचा हा टप्पा वाटप केला जाऊ शकतो या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता आपण स्पष्टपणे बघत आहोत। बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आपल्याला सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जाहीर केल्याचं दिसून येत आहे आणि यामुळे टोटली रक्कम सरकारने जेवढी जाहीर केली तेवढा मोठा आकडा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि हे पैसे कशा स्वरूपात वाटप होणार आहेत या संदर्भातील आता महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहण्याचं काम करत आहोत। यासाठी आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ पाहत चला। तर बघा, आता या ठिकाणी पूर्ण यादी आलेली असून आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर पुढे दिलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाईबाबत सरकारचा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून बघा, डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश होतील। म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे आता जमा होणार आहेत। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या माध्यमातून पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दिली जाऊ शकते। त्यामुळे आता काळजी करायची नाही, वेगवेगळी रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे। यामुळे एक मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हे सर्व पैसे तुम्हाला राज्य सरकारचे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे तिकडून जेवढी रक्कम पाठवली तेवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जर तिकडून सरकारने तुम्हाला 17,000 रुपयांचा पीक विमा किंवा नुकसान भरपाई दिली तर त्याचे पैसे तेवढ्याला तेवढे तुमच्या बँक खात्यात 17,000 रुपये जमा होतील, 1 रुपया कमी होणार नाही, अशी पद्धत आहे डीबीटीची। आणि डीबीटी
अशी प्रक्रिया असते की त्या माध्यमातून त्यातून डायरेक्ट पैसे टाकले की इकडे अर्ध्या तासामध्ये 35 मिनिटांमध्ये 30 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होत असतात। त्यामुळे आता काळजी करू नका किंवा कसलाच उशीर होणार नाही, त्यामुळे चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता हा राज्य सरकारने स्पष्टपणे जाहीर केल्याने शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत। मग चला आता हे पैसे कशा पद्धतीत वाटप होणार आहेत, कधी मिळणार आहेत, आज पैसे येणार का आणि येणार तर मग आज कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आणि पैसे मिळवण्यासाठी नेमके कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती सांगतो। कारण की आता हे पैसे पीक विम्याचे तर मिळणार आहेत, पण यासाठी काही 2 कामे तुम्हाला करायची आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार नाही, हे पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत। जर तुम्हाला आता पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे हे पूर्ण सर्व पैसे पाहिजे असतील तर 2 कामे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली पूर्ण करायची आहेत। ती कोणती कामे करायची आहेत ती तुम्हाला माहिती पुढे दाखवणार असून त्यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। बघा आता जार आलेला आहे, जार मध्ये बघू शकता या ठिकाणी आपल्याला सर्व जिल्ह्यांची नावं बघायला मिळतात, कोणत्या जिल्ह्यात किती निधी वाटप होणार आहे, नेमके जिल्हे किती आहेत, कोणत्या विभागातील घेतलेले आहेत, मराठवाड्यातील जिल्हे आहेत का, विदर्भातील जिल्हे आहेत का, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत का, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत का, या संदर्भातील सर्वच महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी आपल्याला दिसत असून शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा आता चिंता करत बसण्याची गरज नाहीये। विभाग देखील आलेले आहेत, बघा कोणत्या विभागात किती रुपये वाटप होणार, पैसे कसे मिळणार, एका दिवसात आजच पूर्ण वाटप होणार आहे का की उद्या राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। आता लगेच तुम्हाला माहिती दाखवतो। बघा यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला 17,000 रुपयांचा पीक विमा किंवा तुम्हाला 15,000, 12,000 किंवा 20,000 रुपयांचा पण पीक विमा मिळू शकतो। वेगवेगळी रक्कम पीक विम्याची सरकार देणार आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम पण कोणाला 10,000, कोणाला 15,000, कोणाला 20,000 आणि कोणाला 25,000 अशा स्वरूपात मिळणार आहे। म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि सर्वात आधी या 14 जिल्ह्यात पैसे जमा होऊ शकतात असा अंदाज पण आहे, कारण की जिल्ह्यांची यादी आलेली आहे, बरेच जिल्हे आहेत। मग चला कोणत्या 14 जिल्ह्यात पीक नुकसान भरपाईचे हे पैसे आता जमा होतील या संदर्भातील आता तुम्हाला माहिती दाखवतो। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होतील आणि पैसे आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज दिसेल, मेसेजवरती तुम्हाला दिसलं की आपल्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत, मग ते पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढून आणू शकता, कोणतीच अडचण राहणार नाही। तर चला आता नेमके पैसे वाटप कसे होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात होत आहेत आणि शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे कोणती 2 कामे करायची आहेत ती पण माहिती आता तुम्हाला मी दाखवत आहे, सांगत आहे। आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ तुम्ही बघत चला, लक्ष देऊन ऐकत चला, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती आता बघायला मिळेल आणि तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ही पण माहिती आता तुम्हाला बघायला मिळू शकते। तर चला पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो आता महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता रक्कम ही जाहीर करण्यात आलेली असून पूर्ण पैसे आता हे वाटप होणार आहेत। मागच्या महिन्यांमध्ये पीएम किसानचे पैसे आले, नमो शेतकरीचे पैसे मागच्या महिन्यांमध्ये सरकारने दिलेले आहेत, पूर्ण हप्ते मिळाले असून शेतकरी बांधवांना 2,000 रुपये पीएम किसानचे आले, नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये आले, 4,000 रुपये पूर्ण सरकारने मागच्या तुम्हाला जे आहे ती फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दिलेले आहेत। 4,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केलेली आहे। तर आता या एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता जरी नाही आला तर आता तुम्हाला पीक विमा आणि हे नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत, कारण की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना गेल्या वेळेस वाटले होते, गेल्या महिन्यामध्ये वाटून टाकलेले होते। म्हणजे 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मिळून 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले होते। त्यामध्ये काही शेतकऱ्यांना ते हप्ते मिळाले नव्हते, पण त्यांना आता पीक विमा मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। आणि जरी मागच्या वेळेस तुम्हाला नमो शेतकरी हप्ता भेटला असेल, पीएम किसान हप्ता भेटला असेल, तरी तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पण पैसे भेटणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। तर चला आता यामध्ये काय माहिती आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप हे सर्वात आधी सरकार सुरू करत आहे, अशा सर्व जिल्ह्यांची आपण यादी बघूयात। बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता नुकसान भरपाईचे पीक विम्याचे पण हे पैसे आता वाटप राहिले होते, हे पैसे आता शेतकऱ्यांना सरकार देणार आहे। शेतकरी बांधवांनो काही कामे तुम्हाला करावी लागतील तरच पैसे येणार आहेत। सरकारने
सांगितलेली 2 कामे अर्जंट करायची आहेत, कारण यावेळेस रक्कम जास्त सरकार देणार आहे आणि पैसे पूर्ण तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहेत. पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असून कोणत्याच शेतकऱ्यांना आता जे आहे ते नाराजीची जे आहे ते आता नाराज होण्याची गरज नाहीये, कारण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. प्रत्येक शेतकरी आज चांगले खुश झालेले आहेत, कारण की सरकारकडून आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे. मग चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम सरकार द्यायला सुरुवात करत आहे, अशा सर्व जिल्ह्यांची आता या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. तर चला, यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. बघू शकता आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम वगैरे आपल्याला दिसून येत आहे. शेतकरी बांधवांना या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं दिसून येत आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. GR आलेला असून पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळेल. नेमकी आता भरपाई कशी मिळणार आहे, भरपाईचा काय आता जे आहे ते फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, कोणते शेतकरी आता जे आहे ते यामध्ये वगळू शकतात, या संदर्भातील पण माहिती आलेली आहे. बघा, मागच्या महिन्यांमध्ये पूर्ण पैसे सरकारने PM किसान नमो शेतकरीचे दिले, तर आता या महिन्यामध्ये आता एप्रिल महिना सुरू आहे. आता तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. बघा, जिल्हे यादी, तालुका यादी पूर्ण आलेली आहे. यादीमध्ये आता पूर्ण माहिती GR आहे, सरकारने जाहीर केलेला आहे. आता कालच GR आलेला असून त्यामध्ये पैसे वाटप कसे होणार आहेत, कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावं आलेली आहेत आणि किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवायचे आहेत हे पण त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर चला, आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे सर्वात आधी येणार आहेत, पैसे आज येणार की उद्या येणार आणि कोणती 2 कामे करायची, संपूर्ण माहिती आता आपण बघूया. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला विभागानुसार जिल्हे पण बघायला मिळत आहेत. बघा, आता पहिला जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे गोंदिया जिल्हा होय. आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम देण्यात येणार आहे. पूर्ण पैसे DBTच्या माध्यमातून जमा होणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळू शकतो. बघा, आलेल्या माहितीनुसार आपल्याला यामध्ये नागपूर जिल्ह्याचं नाव पहिल्यांदा आपल्याला दिसून येत आहे. जर तुम्ही या नागपूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यावरती DBTच्या माध्यमातून आता पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत. होय, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा गोंदिया आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील आता पूर्ण पैसे मिळणार आहेत. बाधित शेतकरी संख्या या ठिकाणी कमीच आहे, 15 शेतकरी आहेत. बाधित हेक्टर क्षेत्र 3.89 हेक्टर आहे. या ठिकाणी पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे देण्यात येणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी समोर आलेली आहे. बघा, यानंतरचा जिल्हा वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये बाधित शेतकरी संख्या 1489 आहे. 661.63 बाधित हेक्टर क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि याही ठिकाणी आता पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार असून शेतकरी बांधवांना चांगला दिलासा आता मिळणार आहे. पूर्ण पैसे वाटपाला सरकार सुरुवात करत असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. याही ठिकाणी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील 4071 शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील असाल तर तुमच्या पण खात्यात पैसे जमा होतील. तर चला, आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप सुरू करत आहे आणि कोणती 2 कामे शेतकऱ्यांना करायची आहेत, संपूर्ण माहिती आता आपण बघत आहोत. राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन पहा. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार यानंतरचा जिल्हा म्हणजेच की पुढील जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे सातारा जिल्हा. सोलापूर पण झाला आणि साताऱ्याचं पण नाव आता समोर आलेलं आहे. होय, आता सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी घोषणा सरकारने केलेली आहे. सातारा जिल्ह्यात पूर्णपणे DBTच्या अंतर्गत पैसे वाटप केले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम ही DBTतून येणार असून 493 शेतकरी या ठिकाणी पात्र असल्याने शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळू शकतो. ही एक आतापर्यंतची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे. यानंतरचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा जिल्हा आहे. बघा, बुलढाणा जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 6357 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे दिले जाणार आहेत. कोणाला 10,000, कोणाला 15,000, कोणाला 17,000, कोणाला 20,000. यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचं पण नाव आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात पण पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार असल्याने शेतकरी मात्र आता चांगलेच
खुश झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता मिळू लागलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील 6,712 शेतकऱ्यांना पैसे मिळणार असून या ठिकाणी 2,788 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे पैसे डीबीटीच्या अंतर्गत जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता आता तुम्हाला करायची नाहीये. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय हा तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेला आहे. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता मिळणार आहेत आणि बघा ही झाली नुकसान भरपाईची यादी आणि पीक विम्याची पण रक्कम तुम्हाला लवकरच मिळेल, कारण की सरकारकडून आता एका पाठोपाठ प्रत्येक योजनेचे पैसे दिले जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. तुम्हाला KYC पहिलं काम करायचं आहे आणि दुसरं काम आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक आहे का, बँक खात्याशी संलग्न आहे का हे बघायचं आहे. जर नसेल तर तात्काळ करून घ्या, म्हणजे येणारी रक्कम तुम्हाला मिळून जाईल. चॅनलवरती आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. धन्यवाद.